हॅलो. तर मी क्रिशूसाठी खेळणी बघत होते आणि त्याला गन हवी होती जी त्याच्याकडे ऑलरेडी आहे. बाकी कोणत्याच गोष्टीला तो हात नव्हता लावत. मी इथनं एक ट्रॅक पॅन्ट घेतली आणि जेव्हा मी मार्केटमध्ये गेली तेव्हा हा मार्केट पूर्णपणे लागला नव्हता. तो ऑलरेडी चालू होत होता आणि ते भारी भारी वॉचेस होते. आणि पुढे गेल्यानंतर 50-100वाले टॉप होते जे मला त्यातनं 2 आवडले टी शर्ट आणि मी घेऊन टाकले लगेच, कारण छान छान होते. आणि हा मार्केट फ्रायडेला संध्याकाळी 5 वाजता लागतो आणि परफ्यूम वगैरे, लहान मुलांची खेळणी ते छान छान रिजनेबल रेटमध्ये असतो आणि जे काय पाहिजे ते सगळं इथे भेटून जातो. आणि हा भरपूर मोठा मार्केट आहे आणि मला तर हा खूप आवडतो, कारण तुम्ही पण एकदा एक्सप्लोअर करा, तुम्हाला पण म्हणजे अनुभव येईल. आणि ते लहान मुलांचे शूज वगैरे, गॉगल्स वगैरे भारी भारी असतात आणि रिजनेबल रेट असतात त्यांचे. पण ना मध्ये हा मार्केट 2 महिने बंद होता, कारण कधी चालू असतो तर कधी बंद असतो. आणि आता हा 2 पूर्वीच म्हणजे ओपन झाला. आणि इथे मस्त टॉप होते जे शॉर्ट कुर्ती होते, 100ला बोलले ते, म्हणजे 100ला होते आणि छान छान कलेक्शन होते ते. आणि ते ज्वेलरी पण छान होते, लहान मुलांचे क्लिप वगैरे छान होते, बँगल्स वगैरे ट्रेंडिंगमधले होते. आणि बेडशीट वगैरे फुल मार्केट भरतो हा. आणि आता मान्सून पण आले म्हणून त्याची पण शॉपिंग करायची होती. आणि ते नेल पेंट्स वगैरे हळूहळू शॉप लागत होते. आणि ते क्रिशूला मला गॉगल बघत होते मी आणि आम्हाला आवडले तर मी घेऊन टाकली. आणि ते क्रॉप टॉप 50-50 रुपीजला होते आणि जे मिक्स होते म्हणजे क्रॉप टॉप आणि बॅग वगैरे 100 रुपीज, 50 रुपीज. आणि मला ना इथे क्रिशूला 2 नाईट सूट वगैरे घ्यायचे होते आणि छान छान होते नाईट सूट वगैरे, व्हरायटी चांगली होती. आणि पुढे खायला वगैरे घेऊन झाल्यानंतर इथे पार्टीवेअर गाऊनचं पण सेक्शन खूप भारी होतं. खूप त्यांच्या ते चांगलं कलेक्शन होतं. आणि ते बॅग वगैरे, जे साड्यांना, स्टेशनरी, सर्व काही या बाजारात भेटून जातो आणि ते पण रिजनेबल प्राईजमध्ये. आणि इथे खूप गर्दी झाली होती, कारण पुढे इथे एक्झिबिशन लागलेला. पॅन्ट्स, जे घरचं सामान असतो ते बी सगळं इथे. आणि इथे लेस 10-10 रुपयाला लेस भेटत होत्या ब्लाऊजच्या वगैरे. आणि तुम्ही हा नक्की बाजार एक्सप्लोअर करा, तुम्हाला म्हणजे खूप मजा येते. पण इथे ना लेडीज कलेक्शन, फुटवेअर पण भारी होतं, एकदम छान छान होतं, ट्रेंडिंगमध्ये होतं. आणि क्रिशूला हे एक बूट्स आवडलेले तेही घेऊन टाकले. आणि ते भरपूर गर्दी झालेली, भरपूर. आणि ऊन पण भरपूर लागत होतं. आणि ते टॉप 200-200ला होते. आणि पुढे जायचं होतं की साड्या बघायला, आणि ते साड्या ना 200पासून स्टार्ट होतात आणि भारी भारी असतात. आणि इथे कोणतीही ट्रेंडिंग साडी भेटून जाते, लेहंगा जो आपल्याला पाहिजे तो. आणि ते भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती. आणि लेहंगा पण भारी भारी व्हरायटीचे होते. साड्या होत्या 200पासून स्टार्ट या. इथे पुढे बॅगचं सेल लागलेलं, ते 150 रुपयाला बॅग होती, कोणतीही बॅग घ्या 150 रुपये. आणि इथे ना लेहंग्याचा पण सेल लागलेला, कोणताही प्लाझो घ्या 60 रुपये. आणि इथे भरपूर गर्दी झालेली. आणि पुढे गेली साडी बघायला, साड्या पण छान छान होत्या आणि भारी भारी साड्या होत्या. आणि पुढे गेल्यानंतर मला पायपुसण्या वगैरे घ्यायच्या होत्या, ते सर्व माझी शॉपिंग करून घेतलेली. आणि नंतर इथे ज्वेलरी पण ट्रेंडिंग ज्वेलरी होती, भारी भारी ज्वेलरी होती. वटपौर्णिमेनिमित्त पण गर्दी खूप होती. इथे लेहंगे होते, ब्रायडल लेहंगे होते, जे 3,000पासून स्टार्ट ते 10,000पर्यंत, 15,000पर्यंत पण असतात. आणि मेन पार्ट म्हणजे हा ट्रेंडिंग ब्लाऊज कलेक्शन. आणि इथे भरपूर कलेक्शन होते, जे बघताच असे आवडतील असे कलेक्शन होते. आणि कोणताही ब्लाऊज इथे भेटून जातो, तुम्ही नक्की एकदा इथे विजिट करा. आणि इथे 3 पीसचा कलेक्शन खूप भारी भारी होता आणि छान कॉटन ड्रेस होते इथे. आणि पुढे गेल्यानंतर घागरे वगैरे, ब्रायडल लेहंगे होते, जे 10च्या वरती हा रेंज होती त्यांची, आणि छान होते. साड्या वगैरे पण छान होत्या. तर असा हा फ्रायडे मार्केट आहे. आणि इथे सगळं काही भेटून जातं, सगळं काही रिजनेबल रेट असतो. आणि आठवडा बाजार आहे जो फ्रायडेला भरतो. आणि इथे ना भारी भारी कलेक्शन होते, म्हणजे ज्वेलरीचे वगैरे, ड्रेस. इथे ना भरपूर गर्दी झाली होती. आणि इथून जायचं होतं फ्रूट्स आणायला. फ्रूट्स वगैरे घेऊन झाल्यानंतर मला जायचं होतं भाजी घ्यायला. आणि पुढे इथे मके दिसले, 50ला 4 होते आणि मी घेतले. आणि पुढे भरपूर गर्दी होती भाजीला पण. आणि मला घ्यायची होती शिमला मिरची, आणि शिमला मिरची होती 30 रुपये अर्धा किलो. छान रेट होतं ते शिमला मिरचीचं. आणि पुढे गेली तर कोथिंबीर 10 रुपये गड्डी आणि टॅमॅटो 40 रुपये किलो. पटापट भाजी घेतली. आणि गाजर 30 रुपये अर्धा किलो होते. आणि इथे ना भाजीचा रेट खूप कमी असतो आणि मार्केटमध्ये खूप जास्त आहे रेट. टॅमॅटो 80 रुपये किलो, 60 रुपये किलो असे आहेत, पण इथे 40 रुपये किलो होते. आणि मी खूप शॉपिंग इथे केली होती आणि मस्त थंडगार मोजितो पिला आणि निघालो घरी जायला. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.